महाराष्ट्र देशाचा ग्रोथ इंजिन म्हणून उत्तरोत्तर प्रगती करत आहे। आपले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस जी यांनी आता मार्गदर्शनपर भाषण करावे अशी त्यांना विनंती। पर्यावरण पूरक विकासाचे प्रणेते माननीय नामदार देवेंद्र फडणवीस जी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या इंटरनॅशनल टायगर डेच्या सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आणि या निमित्ताने IIM नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले राज्याचे वनमंत्री श्री गणेश नाईकजी, राज्यमंत्री श्री पंकज भोयरजी, दुसरे आमचे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, श्री मिलिंद म्हैसकरजी, प्रवीण परदेशीजी, श्रीनिवास रावजी, MS रेड्डीजी, श्री सुमित वानखेडेजी, संजय मेश्रामजी, डॉक्टर अमित मलिकजी, मंचावरील सर्व महानुभाव, या ठिकाणी विविध देशातून आलेले सर्व डेलिगेट्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे। आपण असं म्हणतो की वनही रक्षते व्याघ्रे व्याघ्रन रक्षती काननम, म्हणजे वनांमुळे वाघाचं रक्षण होतं आणि वाघामुळे वनाचं रक्षण होतं। आणि म्हणूनच आपल्याला आज हे बघायला मिळत आहे, जिथे वाघ आहे तिथे वन आहेत, जिथे वाघ आणि वन आहेत तिथे पाणी आहे, आणि जिथे सगळं आहे त्या ठिकाणी समृद्धी आहे। आणि म्हणूनच हे अतिशय आवश्यक आहे की आपण सगळे मिळून या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प जे आहेत ती केवळ एका वन विभागाची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांना या व्यवस्थेचा भाग व्हावा लागेल। आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात व्याघ्र प्रकल्प वाढले आहेत। एक वेळ अशी आली होती की ज्याप्रमाणे भारतातनं चिता संपला त्याप्रमाणे भारतातनं वाघ देखील संपला असता, परंतु कन्झर्वेशनचे जे काही प्रयत्न झाले, या प्रयत्नातनं गेल्या 3-4-5 दशकांमध्ये आणि विशेषतः गेल्या 2 दशकात तर अतिशय वेगाने आपण वाघांची संख्या या ठिकाणी वाढवू शकलो। जवळपास देशातल्या 9 व्याघ्र प्रकल्पांच्या ऐवजी आता देशामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प हे तयार झाले आहेत आणि त्याचा एरिया देखील वाढतोय। सातत्याने जवळपास 46,000 चौरस किलोमीटर इतकं कोरचं क्षेत्र आता या व्याघ्र प्रकल्पांमध्ये ॲड झालेलं आहे। आणि जसं मी मगाशी म्हणालो की 13 देश आज या ठिकाणी आहेत, पण ज्यावेळी टायगर डेची संकल्पना मांडली आणि त्याच्या आधी जेव्हा टायगर कन्झर्वेशन सुरू झालं त्यावेळी टायगर कन्झर्वेशनमध्ये टायगर्सची संख्या किंवा वाघांची संख्या वाढवणं याचं जे ध्येय होतं, हे ध्येय 2च देश पूर्ण करू शकले, एक भारत आणि दुसरा नेपाळ। त्यामुळे भारताने यामध्ये केलेलं काम जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मॉस्कोला परिषद झाल्यानंतर गेली 16 वर्ष सातत्याने वेगवेगळ्या परिषदांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम चाललेलं आहे। आणि आपल्या सगळ्यांकरता ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे की जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे। आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे, पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण 1ल्या क्रमांकाकडे जाऊ। इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे। साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600च्या वर गेली आहे, अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे। आणि म्हणून मी तर अतिशय मनापासनं वन विभागाचं, वन विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांचं आणि त्याचसोबत अनेक NGOज जे आपल्यासोबत काम करतात या सगळ्यांचं
मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन. विशेषतः आपला ताडोबा अंधारी प्रकल्प असेल, मेळघाट असेल, पेंच असेल, नवेगाव नागझिरा असेल, या सगळ्या ठिकाणी ज्या प्रकारे आपण कॉरिडॉर प्रोटेक्ट केलेला आहे आणि कॉरिडॉर बेस्ड कन्झर्वेशनवर ज्या प्रकारे आपण लक्ष केंद्रित केलं आहे, त्यामुळे निश्चितपणे खूप मला असं वाटतं की मोठा फरक या ठिकाणी झालेला आहे. आणि ज्यावेळेस या टायगर कन्झर्वेशनचा विषय आला त्यावेळेस महाराष्ट्राने जी पंचसूत्री तयार केली आहे, ज्याच्यावरच बेस्ट हे सगळे प्रेझेंटेशन होते, यामध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष कमी करणे, मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या दृष्टीने महाराष्ट्राने खूप महत्त्वाची पावलं उचलली आहेत. अर्थातच त्यातलं एक पाऊल म्हणून आजचे अर्ली वॉर्निंग सिस्टीम देखील मला असं वाटतं महत्त्वाची आहे. दुसरं, व्याघ्र अधिवास हरित उपजीविका अभियान हे एक अत्यंत महत्त्वाचं अभियान आहे की ज्याच्या माध्यमातून, जसं मी मगाशी बोललो की सामान्य गावकऱ्यालाही उपजीविकेचं साधन माझं या व्याघ्र प्रकल्पाच्यामुळे होत आहे, अशा प्रकारची भावना तयार होणं. व्याघ्र संवर्धनाकरता मगाशी जसं सांगितलं, महाराष्ट्र CSR धोरण हे तयार करून या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त CSR कसा येईल हा प्रयत्न करणं. व्याघ्र प्रकल्पांकरता शाश्वत पर्यटन धोरण तयार करून त्यातनंही मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती तयार करायची. आणि शाश्वत धोरणामुळे पर्यटक जरी वाढले तरी देखील वनांचं संवर्धन आणि संरक्षण हे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि या संपूर्ण गोष्टींकरता मोठ्या प्रमाणात आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यायचा, अशा प्रकारच्या 5 सूत्रांवर आधारित हे जे कार्य आपल्याकडे चाललेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज या निमित्ताने मी एशियाटिक टायगर सोसायटीने या ठिकाणी जे काही पुरस्कार दिले त्या पुरस्कारार्थींचेही अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. काही खूप चांगले MOUs या ठिकाणी केलेले आहेत की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये रोजगाराच्या दृष्टीने, कन्झर्वेशनच्या दृष्टीने, ॲक्सेसिबिलिटीच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम होईल. म्हणून ज्यांनी MOUs केले त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो.